खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे, परंतु बाजारभाव काहीचे आहे तसे स्थिर आहेत, काही थोड्या मालाचे भाव कमी झालेले आहेत। आज रोजी कोबी असेल, कोबी आहे ना 8 ते 10 रुपये किलो झालेले आहे। फुलावरसुद्धा 10 ते 16 रुपये किलो आहे। वांगे 40 ते 50 रुपये किलो आहे। टमाटे 10 ते 15 रुपये किलो आहे। कारले 40 ते 50 रुपये किलो आहे। गवारीचे भाव थोडे कमी झाले, गवारी 80 ते 90 रुपये किलो झालेले। दुधी भोपळा 20 ते 30 रुपये किलो आहे। डांगर भोपळा 10 ते 12 रुपये किलो आहे। शेवगा 80 रुपये किलो आहे। मिरचीचे भाव ज्वेलरी मिरची असेल, ज्वेलरी मिरची 40 ते 55 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे काळी मिरची असेल ती 70 ते 75 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे दोडका असेल, दोडका 50 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे शिमला मिरची असेल, शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे। श्रावणी घेवडा 30 ते 35 रुपये किलो आहे। वालवर 20 ते 25 रुपये किलो आहे। चवळी 20 ते 25 रुपये किलो आहे। तोंडली 30 ते 40 रुपये किलो आहे। राजमा 30 ते 40 रुपये किलो आहे। पावटासुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। भेंडी 25 ते 35 रुपये किलो आहे। गाजर 10 ते 20 रुपये किलो आहे। घोसाळे असेल, घोसाळे 20 ते 30 रुपये किलो आहे। बीट 10 ते 12 रुपये किलो आहे। काकडी 20 ते 25 रुपये किलो आहे। तूरसुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे। पापडी 20 ते 25 रुपये किलो आहे। वाटाणा 25 ते 28 रुपये किलो आहे। याप्रमाणे फळभाज्याचे भाव आहेत। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी आलेले आहे। त्याचप्रमाणे मेथी असेल ती 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे पालक 3 ते 4 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे शापू असेल, शापू 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे।